आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक होणार। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणते मुद्दे चर्चिले जाणार याची चर्चा। भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको अशी भुजबळांची भूमिका। भुजबळांचा राजीनामा स्वीकारल्यास सरकार विरोधात आंदोलन करणार। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा राज्य सरकारला इशारा। अजित पवार गटाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची आज बैठक। भुजबळांच्या राजीनाम्यानंतर बैठकीचं आयोजन। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये काय चर्चा होणार याकडे लक्ष। मनोज जरांगेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। राज ठाकरेंनी केलेल्या टोलेबाजीला जरांगे आज उत्तर देणार। विजयोत्सव साजरा केल्यानंतर पुन्हा उपोषण कशाला? राज ठाकरेंनी मनोज जरांगेंना केला होता सवाल। प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये आज ओबीसी जनमोर्चाची बैठक। ओबीसी समाजाची दिशा, कोर्टामधील लढाई, राजकीय दिशा ठरवली जाणार। संध्याकाळी 5 वाजता ओबीसी जनमोर्चाची पत्रकार परिषद। उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आज दुसरा दिवस। ठाकरे आज राजापूरमधील शिवसैनिकांशी संवाद साधणार। रत्नागिरीमध्ये सभा घेणार। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये जोरदार बॅनरबाजी। लोकसभेवर पुन्हा एकदा विनायक अशा आशयाचे ठिकठिकाणी बॅनर्स। महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य सुरू। बाळराजांचे अभिष्ट चिंतन करणारी ही वर्तुळामधली व्यक्ती कोण याचा शोध घ्या। संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांचा फोटो ट्विट करत फडणवीसांना सवाल। राजन साळवींची पत्नी आणि मुलगा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार। दोघांच्याही जामीन अर्जावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राजन साळवींची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभमवर गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये इस्लामपूरमधील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करणार। अजित पवारांच्या इस्लामपूर दौऱ्याचं जयंत पाटलांकडून स्वागत। शरद पवारांची 21 फेब्रुवारीला दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघामध्ये सभा। जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे सभेला उपस्थित राहणार। शरद पवार गटाकडून आजपासून 8 फेब्रुवारीपर्यंत विजय निश्चित दौरा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन। जयंत पाटील दौऱ्याचं नेतृत्व करणार। शंभूराजे देसाईंच्या मतदारसंघामध्ये दौऱ्यामधली पहिली सभा होणार। काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या जागेवरून अद्याप दिल्लीचा ग्रीन सिग्नल नाही। उमेदवारी देण्यावरून राज्यामधील नेत्यांमध्ये मतमतांतर। उमेदवार निश्चितीसाठी आणखी विलंब होण्याची शक्यता। इस्लामचे धर्मप्रचारक मुफ्ती सलमान अझहरींना अटक। 31 जानेवारीला जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई। इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जींचा घुमजाव। तृणमूल काँग्रेसकडून काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा 5 जागांची ऑफर। ममता बॅनर्जींच्या ऑफरवर 2 दिवसांमध्ये निर्णय होणार, सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता संसदेमध्ये बोलणार। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानणार। भाजपच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश। नाशिकमधील आयकर विभागाच्या छाप्यामध्ये कोट्यवधींचे बेहिशेबी व्यवहार उघड। कंत्राटदारांचे 850 कोटींचे बेहिशेबी व्यवहार समोर। सलग 5 दिवस चाललेल्या छाप्यामध्ये 8 कोटींची रोकड जप्त, सूत्रांची माहिती। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये धनगर बांधवांचा निर्धार मिळावा। धनगर आरक्षणाच्या दुरुस्तीची शिफारस करण्याची मागणी। आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा सीए परीक्षांसाठी अर्ज नोंदणी सुरू। अर्ज करण्यासाठी 23 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत। मुंबईच्या भायखळ्यामधील राणीच्या बागेमध्ये उद्यान विद्या प्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शन पाहण्यासाठी पर्यावरणप्रेमींची गर्दी। लसणाच्या दरामधील तेजी कायम। पाव किलो लसणासाठी 100 रुपये मोजण्याची वेळ। थंडी ओसरल्यानंतर नवीन लसणाचा हंगाम सुरू होणार असल्यानं आणखीन काही दिवस लसूण महागच राहणार। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर मोठे बदल। 10वी पर्यंत 2 ऐवजी 3 भाषांचा अभ्यास करणं अनिवार्य, तर 11वी 12वीला एकाऐवजी 2 भाषांचा अभ्यास करावा लागणार। मुंबई आणि ठाणे ही 2 महानगर बोगद्यानं जोडण्यात येणार। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून 12 किलोमीटरचे 2 बोगदे खणले जाणार। बोरिवली ते ठाणे अंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये पार करता येणार। आगामी आर्थिक वर्षासाठी मिळकत करामध्ये वाढ न करण्याचा पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचा प्रस्तावावर स्थायी समितीच्या पुढील बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कुलसचिव पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू। अर्ज सादर करण्यासाठी 23 फेब्रुवारीपर्यंतची मुदत। पुणे महापालिका हायड्रोजन निर्मिती करणार। पीएमपीच्या इंधनाचा प्रश्न सुटणार। भविष्यामध्ये 200 टन क्षमतेचा प्रकल्प उभारणार। पुण्याच्या डेक्कन जिमखाना भागामधील पूल महिनाभर बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद राहणार। परदेशामधील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशाच्या आमिषानं पुण्यामधील विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।
गोंडगोवारी आदिवासी समाज आज नागपूरमध्ये धडकणार. 9 दिवसांपासून गोंडगोवारी आदिवासी समाजामधील तरुणांचं उपोषण. गोंडगोवारी समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी. पुण्यामध्ये 2000 सातबाऱ्यांमध्ये परस्पर फेरबदल. अधिकार नसताना तहसीलदारांकडून आदेश. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कार्यवाहीसाठी अहवाल राज्य सरकारकडे सादर. पाण्याचं बिल भरावंच लागेल. 500 चौरस फूट घरांसाठी पालिकेचं स्वतंत्र धोरण. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महसूल वाढीसाठी पालिकेकडून विविध उत्पन्नाच्या स्रोतांची चाचपणी. पुण्यामध्ये रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांवरील कारवाई तीव्र. दररोज सरासरी 6 लाख रुपयांचा दंड वसूल. गेल्या महिन्यामध्ये तिकीट तपासणी दरम्यान 11,859 प्रवाशांवर कारवाई. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजनामध्ये अभाव. लॉटरीमध्ये घरकुल मिळालेल्या नागरिकांना अद्याप घराचा ताबा नाही. सर्वसामान्य नागरिकांना फटका. पुणे पालिकेकडून मिळकत कर न भरणाऱ्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया जाहीर. महापालिकेकडून लिलाव प्रक्रिया जाहीर केल्यानंतर 20 मिळकतधारकांकडून 1,60,00,000 कर जमा. मुंबईमध्ये वर्दळीच्या ठिकाणी 18 अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली शौचालय उभारण्यात येणार. 78 कोटी खर्च केला जाणार. पालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग शौचालय बांधणार. पुणे पालिका 8वी आणि 9वीच्या मुलींना कॅन्सर रोधक लस देणार. पालिका 2400 लशी खरेदी करणार. उत्तर पुणे जिल्ह्यामधील नगर कल्याण महामार्गावरील गावांमध्ये भीषण दुष्काळ. गावातील विहिरी आणि तलावातील पाणी पातळीमध्ये मोठी घट. मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमांवरील खर्चासाठी 286 कोटींची तरतूद. कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद. परभणी लोकसभेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच. भाजपा आणि शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारीला विरोध. महायुतीच्या कुठल्या पक्षाला परभणी लोकसभेची जागा मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. बुलडाण्यामध्ये लोकसभेचे वारे वाहायला सुरुवात. बुलडाणा मिशनचे संदीप शेळके यांचे बूथ कमिटी मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन. मेळाव्याला जिल्ह्यातून हजारो नागरिकांची उपस्थिती. वाशिमच्या रिसोड शहरामध्ये गाढविणीच्या दुधाची 12,000 रुपये लिटरनं विक्री. गाढविणीचं दूध आरोग्यासाठी सर्वोत्तम असल्यानं दुधाच्या खरेदीला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद. पुण्याच्या मावळामधील गुलाब निघाला परदेशामध्ये. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर गुलाबाची फुलं परदेशात पाठवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग.